आपली पृथ्वी अद्भुत आणि रहस्यमय चमत्कारांनी भरलेली आहे। कधी वाळवंटाच्या मध्ये चॉकलेटसारखे धबधबे वाहतात, तर कधी समुद्रात सापासारख्या आकृती दिसतात। हे चमत्कार पाहून असे वाटते की हे सर्व एखाद्या जादुई गोष्टीचा भाग आहे। आज आम्ही तुम्हाला अशा 8 आश्चर्यकारक ठिकाणांची सफर घडवणार आहोत, जिथले सौंदर्य तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल। नंबर 8. लेंकोइस मारान्हेन्सेस, ब्राझील। ब्राझीलच्या ईशान्य भागातील लेंकोइस मारान्हेन्सेस नॅशनल पार्क स्वप्नवत दृश्य निर्माण करतो। येथे पांढऱ्या वाळूचे प्रचंड टिले आहेत, ज्यांच्यामध्ये पावसाचे पाणी साचून निळसर तळी तयार होतात। हे ठिकाण जणू दुसऱ्या जगासारखे वाटते। ही तळी प्रत्येक वर्षी पावसामुळे तयार होतात आणि काही महिन्यांनी कोरडी पडतात। हे ठिकाण रोमांच प्रेमींसाठी स्वर्ग आहे, जिथे पोहण्याचा किंवा सफारीचा आनंद घेता येतो। नंबर 7. शिपरॉक, न्यू मेक्सिको। न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात स्थित शिपरॉक हा एक विशाल ज्वालामुखी खडक आहे। नवाजो संस्कृतीत हा खडक पवित्र मानला जातो आणि त्याला से बीट आई किंवा पंख असलेला खडक असे म्हटले जाते। हा खडक सुमारे 30 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे आणि भूगर्भीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। जरी आध्यात्मिक कारणांमुळे येथे चढाईस मनाई आहे, तरीही त्याचे भव्य दृश्य फोटोग्राफर्स आणि निसर्गप्रेमींसाठी आवडते ठिकाण बनले आहे। नंबर 6. रीड फ्लूट केव्ह, चीन। चीनमधील रीड फ्लूट केव्ह ही 180 दशलक्ष वर्षांपूर्वीची चुनखडीची गुहा आहे। ती तिच्या अद्भुत स्टालेग्माइट आणि स्टालेक्टाइटसाठी प्रसिद्ध आहे, जी रंगीबेरंगी प्रकाशात अधिकच सुंदर दिसतात। ही गुहा केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठीच नव्हे, तर तिच्या प्राचीन शिलालेखांमुळे ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे। तिला पृथ्वीखालचे राजवाडे असेही म्हटले जाते। नंबर 5. चॉकलेट हिल्स, फिलिपिन्स। फिलिपिन्सच्या बोहोल बेटावर पसरलेल्या चॉकलेट हिल्स या 1200 हून अधिक शंक्वाकार टेकड्यांचा समूह आहे। या टेकड्या उन्हाळ्यात चॉकलेटच्या रंगाच्या होतात, तर पावसाळ्यात हिरव्यागार दिसतात। स्थानिक लोक मानतात की हे ठिकाण प्राचीन दंतकथांनी आणि रहस्यांनी भरलेले आहे। वैज्ञानिकांचे मत आहे की या टेकड्या प्राचीन प्रवाळांच्या साठ्यामुळे तयार झाल्या आहेत। या टेकड्या निसर्गाच्या अद्भुत सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण आहेत। नंबर 4. सर्पेंट ऑफ द ओशन, फ्रान्स। सेंट ब्रेवन लेस पिन्स, फ्रान्स येथे स्थित सर्पेंट डी ओसियन हा एक विशाल धातूचा साप आहे, जो समुद्राच्या भरती ओहोटीच्या लहरींसह बदलत राहतो। 425 फूट लांब हा कंकाल चीनी कलाकार हुआंग योंगपिंग यांनी तयार केला आहे। ओहोटीच्या वेळी हा पूर्ण कंकाल दिसतो, तर भरतीच्या वेळी तो अर्धवट पाण्यात बुडतो। ही कलाकृती काळ आणि निसर्गाच्या बदलत्या नात्याचे प्रतीक आहे। हे पाहण्यासाठी सूर्योदय किंवा सूर्यास्त हा सर्वोत्तम वेळ आहे, जेव्हा याचा प्रतिबिंब पाण्यात दिसतो। नंबर 3. मोंट सेंट मिशेल, फ्रान्स। फ्रान्सच्या नॉर्मंडी किनाऱ्यावर वसलेला मोंट सेंट मिशेल हा एक ज्वारीय बेट आहे, जो समुद्राच्या मध्यभागी उभा आहे। या मध्ययुगीन एब्बेला भरतीच्या वेळी फक्त बोटीने पोहोचता येते, तर ओहोटीच्या वेळी चालत जाऊन पाहता येते। हे बेट केवळ आपल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध नाही, तर इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठीही खास आहे। भरती ओहोटीमुळे हे ठिकाण अधिक अनोखे वाटते। याच्या भोवतालचा दलदलीचा परिसर अनेक पक्षी आणि समुद्री जीवांचे घर आहे। नंबर 2. इटर्नल फ्लेम फॉल्स, न्यूयॉर्क। न्यूयॉर्कच्या चेस्टनट रिच पार्कमध्ये स्थित इटर्नल फ्लेम फॉल्स हा निसर्गाचा एक अनोखा चमत्कार आहे। या धबधब्याच्या मागे एक नैसर्गिक ज्योत आहे, जी जमिनीखालून बाहेर पडणाऱ्या गॅसमुळे सतत पेटलेली राहते। ही ज्योत आणि पाणी यांचे संगम एखाद्या जादुई दृश्यासारखे भासते। इथे पोहोचण्यासाठी साधारण 1 मैलाचा ट्रेक करावा लागतो। ही जागा फक्त पर्यटकांसाठीच नाही, तर रोमांच प्रेमींसाठीही विशेष आकर्षण आहे। जर ज्योत विझली तर ती पुन्हा पेटवता येते। नंबर 1. ग्रँड फॉल्स, ॲरिझोना। ॲरिझोनाच्या वाळवंटात लपलेला खजिना म्हणजे ग्रँड फॉल्स, ज्याला चॉकलेट फॉल्स असेही म्हटले जाते। हा हंगामी धबधबा 185 फूट उंचीवरून कोसळतो, जो नियाग्रा फॉल्सपेक्षा अधिक उंच आहे। याचे नाव त्याच्या चॉकलेटी पाण्यामुळे पडले, जे चॉकलेट नदीसारखे दिसते। हा धबधबा बर्फ वितळल्याने आणि पावसामुळे निर्माण होतो, आणि हे दृश्य अतिशय दुर्मिळ आहे। हा धबधबा नवाजो नेशनच्या क्षेत्रात स्थित आहे, ज्यामुळे त्याला नैसर्गिक सौंदर्यासह सांस्कृतिक महत्त्वही आहे। हे पाहण्यासाठी वसंत ऋतू हा सर्वोत्तम काळ आहे, जेव्हा याचे पाणी आपल्या पूर्ण भरात असते। ही ठिकाणे केवळ नैसर्गिक चमत्कार नाही, तर संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीकही आहेत। यापैकी कोणते ठिकाण तुम्हाला सर्वाधिक आकर्षित करते? आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।